नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज माझ्या सकाळच्या नाश्त्याची सुरुवात या नारळ पाणीपासून झाली आहे. गेला पूर्ण आठवडा एवढा बिझी गेला आहे ना की स्वतःकडे गेल्या पूर्ण आठवड्याभरात लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणजे दुपारचं कामावर एवढं काम होतं की दुपारच्या जेवणाचा पण टायमिंग नव्हता आणि संध्याकाळी ट्रेनमुळे पण मला खूप जास्त उशीर होत होता. त्याच्यामुळे जेवणाला पण थोडासा मी रोज संध्याकाळी शॉर्टकट यूज करत होती आणि बाकी पण तुम्ही म्हणाल तर दुपारी पण तेवढं लक्ष लागत नव्हतं आणि काम एवढं असल्यामुळे काही सुचत देखील नव्हतं. तर ना आज थोडंसं मी म्हटलं आता 2-4 दिवस थोडंसं रोज सकाळी ना नारळ पाणी घ्यावं. कारण ना बऱ्याच वेळा मला स्वतःला जाणवते की माझ्या शरीरात ना तशी पण उष्णता खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे इवन थंडी जरी असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, मला माझ्या शरीरातनं उष्णता ही खूप जास्त प्रमाणात आहे आणि मला त्याचा त्रास ना वारंवार होत असतो. तर त्यावेळेस ना मी काहीतरी गोष्टी ट्राय करत असते. आता नारळ पाणी रुटीनमध्ये थोडे दिवस मी पिईनच, त्याच्यामुळे थोडंसं मला स्वतःला बरं वाटेल. तर तुमच्याकडे जर काही एखादा घरगुती उपाय असेल किंवा तुमच्याकडे काही सजेशन असेल ना यावरचं ना तर मला नक्की सांगा. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा काळ्या मनुका पण घेते, ज्या सकाळी मी घेते, रात्री पाण्यात भिजत टाकते आणि मग सकाळी घेते. म्हणजे काळ्या मनुका ह्या थोड्याशा थंड असतात, त्याच्यामुळे मग मी त्या घेते. उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद पण घेते. अशा छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी माझ्या याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत असते. काल थोडासा वेळ होता म्हणून डीमार्टला जाऊन व्हिजिट करायचं ठरवलं आणि डीमार्टला जाऊन थोडंफार सामान घेऊन आली. खूप जास्त सामान नाही आणलं आहे, पण काही मोजकंच आणलं. तर हे लाडू मला आरती मावशींनी दिलेले आहेत आणि खूप यम्मी हे आहेत. गेल्या वेळेस पण त्यांनी मला दिलेले आणि यावेळेस पण दिलेले. ही सचिनसाठीची खूप स्पेशल रेसिपी असेल त्यांची आणि मग त्यांच्याकडनंच रेसिपी घेऊन मी मुगाचे लाडू तुमच्याबरोबर शेअर केलेले. आणि हे जे पॅकेट्स आहे ना हे मला एका म्हणजे माझे कलिग आहे तिने संक्रांतीचं म्हणून दिलेलं आहे आणि याच्यात ना 4 वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की आहेत. आता हे एवढं गोड म्हणजे भरपूरच होणार आहे, पण तरी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. या वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की आहेत, या येणाऱ्या व्लॉगमधनं मी शेअर करते. आता सामान लावायचं आहे. तर मी सामान भरपूर वेळा म्हणजे माझी सवय आहे की खूप एकदम जास्त सामान आणत नाही, तेवढं सामान आणायचं आणि तेवढंच सामान लावायचं. तर आता जे काही सामान आहे ते पहिलं थोडंसं बाहेर काढून घेते, कारण काही डबे माझे रिकामी झालेले आहेत, तर त्यातले मी डबे रिफिल करते. आणि मी सामान कमी आणल्यामुळे ना माझं एक असतं, मी सारखं ना मला बरण्या वगैरे धुवायला लागत नाही आणि मी तितके म्हणजे अगदी थोडक्यातच आणते. थोडं जर कमी झालं ना तर ते लगेच भरून ठेवते बाटली आणि मग 1-1.5 महिन्याने जेव्हा किंवा 2 महिन्याने जेव्हा होईल ना तेव्हाच मी ते वॉश करते. आणि काचेच्या असल्यामुळे त्या काही खूप जास्त खराब होत नाही. आणि जेव्हा तुम्ही भराल ना तेव्हा त्या थोड्याशा चाळणीतनं एखादं कडधान्य किंवा डाळी तुम्हाला असं वाटत असेल ना तर थोड्याशा चाळून जर तुम्ही ठेवल्या ना, स्टोअर केल्या ना, तर मग काही बरण्या वगैरे पण खराब होत नाही, डबे खराब होत नाही, त्याच्यामध्ये कीड किंवा काही जो टोका वगैरे बोलतात ना तो अजिबात लागत नाही. माझं बघा या एका डब्यामध्ये बरंचसं सामान राहून जातं आणि याच डब्यामध्ये मी हे सगळं सामान स्टोअर देखील करते. यावेळेस मी काही खूप जास्त डीमार्टमधनं सामान नाही आणलं, म्हणजे मोजकंच आहे. पण किती म्हटलं ना डीमार्टला आपण हे नाही घ्यायचं ना तरी पण ते घेणं होतंच. पण बऱ्यापैकी सामान मी ऑनलाईन मागवते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी खर्च देखील कमी होतो, म्हणजे नियंत्रणात असतो. म्हणजे जेवढ्या गोष्टी पाहिजे तेवढ्याच, कारण जशीशी कार्टमधली अमाऊंट जशीशी वाढत जाते ना तसं असं वाटतं अरे एवढं बिल झालं, मग आपण लिमिटेडच मागवतो जेव्हा ऑनलाईन मागवायचं असतं तेव्हा. मग मी जे जास्त किमतीचे आहेत म्हणजे जसं डिटर्जंट्स वगैरे आहेत, साबण आहे, म्हणजे जे काही आहेत ना त्या गोष्टी मी ऑनलाईन बऱ्यापैकी ऑर्डर करते. आणि काल माझं जाणं याच्यासाठी होतं, म्हणजे म्हटलं संक्रांतीनिमित्त काही वगैरे जर आलं असेल तर म्हटलं तुमच्याबरोबर एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मला शेअर करता आलं असतं. पण ते काही मला खूप जास्त असं आवडलं नाही. म्हणजे जे होते तेच प्रोडक्ट आहेत, असं काही वेगळं असं डीमार्टमध्ये नव्हतं. तर जसं नवीन वर्षाची सुरुवात आहे तर किचनमधल्या काही गोष्टी जशा चेंज करायच्यात, त्याच्यासाठी थोडी सुरुवात करते, हळूहळू करून करेन एक. तर सर्वात आधी जी किचनसाठी जी आणली आहे गोष्ट ती दाखवते. थोडासा तुम्हाला बाजूने आवाज येईल, ॲक्च्युली बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे थोडासा आवाज येतो. तर हे ना मी एक पॅन नाही म्हणता ना, तवा घेतलाय चपातीसाठी. तुम्हाला माहिती आहे मी नॉनस्टिकचाच तवा वापरते एवढी वर्ष. तर आता म्हटलं की त्याला रिप्लेस करायची गरज आहे. तर मी बरेच दिवस विचार करत होती आणि थोडंसं चांगल्या अशाच्या शोधात पण होती. मग मी हा त्रिक्षणाचा रिव्ह्यूमध्ये बऱ्याच वेळा बघितलेला की चांगला आहे. मग डीमार्टमधनं मी हा 600ला घेतलाय. क्वालिटी चांगली आहे, 1 वर्षाची याची वॉरंटी पण आहे.
आणि वॉरंटी कार्ड मी त्यांच्याकडनं तिथून साईन करूनच घेऊन आली आहे. ते लोक स्टॅम्प मारून देतात आपल्याला, हे व्यवस्थित सांभाळून ठेवायचं वर्षभरासाठी. आणि हा असा एक पॅन घेतला, म्हणजे वेगळ्या सामानामधला हा एकच असा आहे की जे असं वेगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गरम मसाला मी नेहमी आईकडनंच आणते, जो ती मसाला दरवर्षी बनवते. मग त्याच्यातलं जे खडे मसाल्याचं थोडं थोडं उरलेलं असतं ना, ते मला आईच देते. मग आता मी म्हटलं आईकडे जाणार वगैरे, तर कमालपत्र माझं संपलेलं, तर म्हणून मग मी ते फक्त डीमार्टमधनं घेतलं. बाकी मखाने ही चिक्की मला काकींनी दिली, कारण आम्ही डीमार्टला गेलो की काकींकडे जाणं होतंच. मग एक चिक्की काकींनी दिली, शेंगदाण्याची चिक्की आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ट्राय केला नसेल तर डीमार्टचा ना हा मोगरा बासमती राईस ट्राय करा. हा कणीमध्ये येतो आणि जर तुम्हाला याची खिचडी करायची असेल ना तर एक नंबर होते. मी याची हा ना खिचडीसाठीच वापरते, किंवा जर तुम्हाला डोसे करायचे असतील ना तर डोश्यासाठी हा पण खूप चांगला तांदूळ आहे. कणी आहे 48 रुपये आय थिंक किलो आहे. हा 49 रुपीज के आहे, 48 रुपीज के आहे. हा थोडासा जास्त होता, मला 50 रुपये पडला. सोसायटीची इलायची अद्रक सचिनसाठी घेतली. एक मोठं चण्याचं पॅकेट घेतलं अर्धा किलोचं, कारण डीमार्टमध्ये हे 90 रुपयाला मला मिळालं. आणि सचिन गुळ चणे वगैरे खातो, कधीतरी डाएटमध्ये घेतो तो, मग ते घेतलं. त्याच्यानंतर राई जिरं जे कंपल्सरी मॅन्डेटरी आहेच, डीमार्टमध्ये गेलं की एकदाच मोठं पॅकेट आणून घेतलं की 2-3 महिने आरामात जातात. त्याच्यानंतर मुसलीचं एक पॅकेट घेतलं. ॲक्च्युली मी 1 kgचं बघत होती, 1 kgचं नाही मिळालं. मग 750 mlचं जे होतं 750 ग्रॅमचं ते घेतलं. त्याच्यानंतर थोडेसे किचन नॅपकिन्स म्हणा, किंवा मग आपले जे घरात वापरायचे असतात, तर यातले ना माझ्याकडे 2 होते, पण ना ते आता खूप डल झाले वापरून, तर ते थोडेसे चेंज करायचे. मग हे 29 वाले. आणि ना हे कॉटनमधले जर तुम्हाला वापरायचे असतील तर हे चांगले आहेत, म्हणजे दिसायला पण चांगले, पण जसं जसं याचा कलर जातो ना आणि जसं जसं आपण वापरतो ना थोडेसे डल दिसतात, म्हणून थोडासा प्रॉब्लेम आहे. पण नाहीतर हे वापरायला खूप चांगले आहेत. हे 2 सचिनसाठी घेतलेत, कारण ते पण आम्ही थोड्या थोड्या दिवसांनी रिप्लेस करत असतो. तर हे 2 त्याच्यासाठी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ना ही एक कॉफी, माझ्याकडे कॉफी संपलेली, तर हे जे आहे ना नवीन एक ब्रँड आहे कॉन्टिनेंटल, असं त्यांनी नाव दिलेलं आहे. स्मूथ अँड रिच 100% प्युअर इन्स्टंट कॉफी. तर हे याची MRP आहे काहीतरी 370 रुपीज, पण याची ना बाय 1 गेट 1 होती. तर मी म्हटलं चला वापरून बघूया कशी आहे ते, कारण शेवटी फरक तर थोडाफार असतो, कारण एवढी कमी मध्ये आणि मोठी जर तुम्ही घ्यायला गेलात, आपण नेसकॅफे वगैरे घ्यायला गेलो तर एवढ्या कमी रेंजमध्ये एवढं मोठं मिळणार नाही तुम्हाला. हे 100 ग्रॅमचं आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे आपण वापरून बघू, आता नवीन आहे तर बाय 1 गेट 1 मध्ये. बाकी हे काही नाही, हे किचन नॅपकिन्सच आहेत जे मी घेतले. आणि इकडे रुटीनमध्ये यावेळेस ना मी डेटॉलचं हँडवॉश आणलंय. दरवेळेस मी गोदरेजचं पॅकेट आणते, ते बाय 1 गेट 1 मध्ये असतं. तर यावेळेस मी फक्त डेटॉलचं एकदा म्हटलं ट्राय करून बघूया की कसं वेगळं आहे. मम्माअर्थचं बॉडी लोशन घेतलंय, उपटनचं सनस्क्रीनचं बॉडी लोशन आहे. हे मला ना मम्माअर्थचे प्रोडक्ट बऱ्यापैकी सूट होतात, माझी स्किन ऑइली आहे, तर त्याच्यामुळे ना मी फार प्रोडक्ट कमी वापरते आणि मोजकेच वापरते. असं खूप जास्त प्रोडक्ट वापरत नाही मी स्किन केअरसाठी. जेवढे प्रोडक्ट कमीत कमी तुम्ही वापराल ना तेवढी तुमची स्किन खूप चांगली राहील. म्हणजे बरेच वेळा आपण ट्राय करण्याच्या याच्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रोडक्ट आपल्या स्किनवर ट्राय करतो, तर तसं करायचं नाही. जे मोजकेच प्रोडक्ट तुम्हाला जे सूट होतात ना तेच वापरा तुम्ही. पहिलं त्याची पॅच टेस्ट वगैरे करून घ्यायची, नंतर वापरायचं, तर ते परफेक्ट होतं. तर मी हे मम्माअर्थचे वापरते. तर हे एक बॉडी लोशन घेतलं. माझं नेहमीचं बॉडी वॉश घेतलंय, हे लक्सचं बॉडी वॉश मला आवडतं, याचा स्मेल वगैरे खूप छान येतो, तर ते घेतलंय बॉडी वॉश. त्याच्यानंतर हे बर्ड्स आहेत. त्याच्यानंतर एक परफ्यूम घेतला. त्याच्यानंतर हां एक हनीची बॉटल घेतली झेंडूची, ही ऑफरमध्ये होती बाय 1 गेट 1 मध्ये, तर ती एक घेतली. तर आता हा किराणा सगळं अरेंज करायचा आहे मला, कारण मी डबे घेतलेत. आता त्यातलं सगळं ज्या डाळी वगैरे ज्या संपल्यात, कारण ते मी गेल्या महिन्यात आणलेलं, तर मला 1.5 महिना तरी माझं सामान जातं, 1.5-2 महिना. मी काही प्रत्येक महिन्याला भरत नाही, त्याच्यामुळे मला 2 महिन्यासाठी भरपूर होतं. आणि आता परत काय माझं डीमार्टमध्ये इतक्यात जाणं होणार नाही. आत्ता हा जानेवारी आहे ना, आता मी डायरेक्ट मेमध्ये जाईल, म्हणजे पर्सनली व्हिजिट करायला डीमार्टमध्ये एवढ्या लवकर मी जाणार नाही, सगळं ऑनलाईनच मागवेन. तर हे तर सामान तर मी काय कसं रिफिल करते ते तर मी आता तुम्हाला काही म्हणजे आता शूट करणार नाही आहे. मला आता तुमच्याबरोबर जे आपण मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं बीटचे आणि पालकाचे वेफर्स किंवा जे चिप्स असतात
ते तुम्हाला शेअर करायचे आहेत चिप्स, तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर आता मी शेअर करते. तर हे थोडंसं आवरून घेते आणि मग तुम्हाला चिप्सची रेसिपी शेअर करते. चला. तर सर्वात आधी मी इथे एकच बीट घेतलं आहे. खूप जास्त मोठं नाही आहे, पण बऱ्यापैकी मोठं आहे आणि अगदी लहान देखील नाही आहे. तर त्याचा देठ आहे, दोन्हीकडनं मी कापून घेते म्हणजे ते थोडंसं लवकर शिजेल. आणि मी जर त्याचे म्हणजे काप केले आणि मग ते ठेवलं तर मग ते अगदी त्यातलं सगळं पाणी निघून जातं. म्हणून मग मी फक्त देठ कापते, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये ना वाफ लागली जाईल आणि ना ते पटकन शिजेल. थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे थोडंसं म्हणून मी दोन्ही साईडने ते कापून घेतलं. एक 5-6 शिट्या करते मस्तपैकी आणि 5-6 शिट्यामध्ये ते अगदी छान कुकरमध्ये शिजून जाईल. आणि मग आपल्याला ते प्रॉपर थंड करून सोलून मग त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. आणि मग ती पेस्ट जी आहे ना ती आपल्याला या आपले जे काही आपण चिप्स करणार आहोत ना त्याच्यामध्ये वापरायची आहे. तर ही एक हेल्दी व्हर्जन आहे, तुम्ही ट्राय करू शकता. आणि येणाऱ्या व्लॉगमधनं अजून एक ना इन्स्टंट मल्टी ग्रेन डोस्याचं ना प्रीमिक्स वगैरे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण एका व्हिडिओमधून दाखवायचं म्हटलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. पण उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. आणि या नॅपकिनबद्दल मला बरेच वेळा कमेंट देखील येते आणि बऱ्याच वेळा ना किचनच्या प्रोडक्टसाठी कमेंट्स येतात. तर ह्या ज्या किचनमधल्या ज्या काही तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी बघता ना या बऱ्याच वेळा मी IKEAमधनं घेतलेल्या असतात. आणि IKEAमधल्या गोष्टी ना ऑनलाईन जर आपण घ्यायला गेलो ना तर बऱ्याच वेळा थोड्याशा महाग असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर त्या ऑफलाईन जाणं तुम्हाला शक्य असेल ना तर नक्की व्हिजिट करून तिथे घ्या. तर चला आता आपण कणिक मळून घ्यायचे. तर मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप मी तांदळाचं पीठ घेते. म्हणजे पाव कप जेवढा असेल ना त्याच्यापेक्षा किंचितचं थोडंसं जास्त असेल तेवढं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही एका पेल्याने मापून घ्या. बरोबर 2 पेले मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पाव कप तांदळाचं पीठ घेणार आहे. आणि आता याच्यामध्ये आपण पाव कपच बेसन घेणार आहोत. बेसन मात्र अगदी कमी टाका, म्हणजे थोडंसं कमी झालेलं चालेल पण जास्त बेसन टाकू नका, नाही तर ते अगदी चिवट होऊन जातात चिप्स, अगदी कुरकुरीत होत नाही. आणि आपले जे तांदळाच्या पिठाने ते छान कुरकुरीत होतील. तुम्हाला जर इथे रवा वापरायचा असेल तर तुम्ही रवा देखील वापरू शकता. म्हणजे जाडा रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्या आणि तो पूर्णपणे बारीक करून घ्या आणि मग त्याची पावडर ती जी काही कराल ना तुम्ही ती वापरू शकता याच्यामध्ये. तर आता बघा याच्यामध्ये मसाले कुठले कुठले जाणार आहे, कारण चिप्स म्हटलं की ते चटपटीत पण हवे. तर हा जो मसाला आहे ना धणे, जिरं, काळी मिरी आणि त्याचबरोबर बडीशेप याने मी बनवून ठेवलेला असतो. आणि हा तुम्ही नक्की घरी बनवून ठेवा, हा ना खरंच सगळ्या पदार्थांची चव वाढवत असतो. तर आता याच्यामध्ये ना मी 2 चमचे हा मसाला टाकलेला आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही फक्त जिरा पावडर किंवा धना पावडर टाका. आता याच्यामध्ये ना मी एक मोठा चमचा कलोंजी टाकते. कलोंजीने टेस्ट थोडी चांगली येते आणि टेस्टला खूप छान लागतं. तुम्ही फोडणीला पण कलोंजी टाकली ना तर त्याने टेस्ट अगदी उभरून येते, एक वेगळीच टेस्ट लागते. आता ती टाकल्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. तुम्हाला जर इथे तीळ वापरायचे असतील तर तुम्ही तीळ वापरू शकता, पण प्रत्येक वेळेस तीळ वापरण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी कलोंजी वापरते. आणि माझ्याकडे ना पुदिना होता, तो मी थोडासा ड्राय केलेला, म्हणजे त्याचं ना पूर्णपणे सुकवून घेतलेला आणि मग आता त्याची ना एक पावडर करून घेतली. आणि ही जी पावडर झालेली आहे ना ती आपण छानपैकी या पिठामध्ये ओतणार आहोत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ओला पुदिना पण टाकू शकता, पण ओला चिप्ससाठी नको, त्याच्यामुळे म्हणून जर तुमच्याकडे पुदिना असेल किंवा कोथिंबीर असेल थोडीशी तव्यावरती वगैरे गरम करा आणि मग तुम्ही टाका. आता बेसन टाकलं आहे आपण म्हणून याच्यामध्ये मी थोडासा ओवा टाकते. ओव्या थोडासा तुम्हाला क्रश करून टाकता आला तर तोच अतिउत्तम, नाहीतर मग तो ओवा ना बऱ्याच वेळा अख्खा असतो ना तर तो जेव्हा आपण कणिक मळतो ना तेव्हा तो मध्ये मध्ये येतो. आता आपण हे सगळं पीठ ना व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर मळून घेऊ. कुकर पण आता माझा बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता मी काय करणार आहे, बीट काढून घेणार आहे आणि छानपैकी आपण ना ते मिक्सरला बारीक वाटून घेऊ आणि अगदी बारीक पेस्ट करायचे. जर तुम्हाला गाळणं शक्य असेल तर तुम्ही गाळून पण घेऊ शकता, कारण अगदी त्याच्यामध्ये ना कुठेही कण नसला पाहिजे, तर ते छान अगदी कुरकुरीत आपले जे काय म्हणतो चिप्स वगैरे तयार होतील. तर इथे बघा मी पहिलं ना बीट घेतलेलं आहे आणि त्याच्यातच जेवढं पीठ मिक्स होईल ना तेवढंच आपण हळूहळू मळून घ्यायचं आणि गरज असेल तरच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त पाणी ओताल ते खूप जास्त चिकट चिकट होत जाईल. तर हळूहळू करून थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं ना घट्टसर हा गोळा ठेवायचा. खूप जास्त अगदी त्याला पातळ व्हायला द्यायचं नाही आहे, नाहीतर मग ते जे आपण करू ना ते लाटलं जाणार नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे अगदी कमी कमी पाणी टाकायचं. जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं तेल किंवा तूप
असं तुम्ही लावू शकता आणि मग ते छान व्यवस्थित लावून एक 10 मिनटासाठी आपला हा जो डो तयार केलेला आहे तो तसाच ठेवायचा आपण. ॲक्च्युली याचे मग आपण म्हणजे डीप फ्राय पण करू शकतो, याचे जे चिप्स करणार आहोत ते, किंवा मग तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा असेच मायक्रोवेव्ह OTGमध्ये तुम्ही गरम करू शकता, म्हणजे रोस्ट करू शकता. तर रोस्ट केलेलं ॲक्च्युली खरंच खूप छान लागतात डीप फ्रायपेक्षा, मला ते खूप जास्त आवडतात. तर आज आपण ना डीप फ्राय न करता आपण रोस्ट करणार आहोत ओव्हनमध्ये. तर ओव्हनमध्ये रोस्ट करताना ना त्याच्या आधी मी इथे ना वरती थोडेसे तीळ घेतलेले आहेत, म्हणजे ते तीळ पण अजून छान लागतात खायला. जेव्हा म्हणजे जेव्हा आपल्या तोंडात येते ना तेव्हा खूप छान लागतात. तुम्ही व्हाईट तीळ पण वापरू शकता, ते दिसायला खूप छान दिसतात आणि अगदी पटकन होतात. जर तुम्हाला बेक करायचे असतील तर फक्त हे 10 मिनटं ठेवायचे. 180 डिग्रीवर तुम्ही 10 मिनटं ठेवा, 10 ते 12 मिनटं. 10 ते 12 मिनटामध्ये हे छान कुरकुरीत तयार होतात. ॲक्च्युली हे करता करता माझी आहे ना ॲक्च्युली जेव्हा मी सगळं माझं तयार झालं आणि जेव्हा मी OTG ऑन करायला गेली ना तर आमच्याकडे लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळे मला पुढचं काही शूट करता आलं नाही. आणि हे जे पीठ होतं ना त्याचे मी चिप्स तयार करून ठेवलेले, ते चिप्स पण मला काहीच करता आले नाहीत. मग मी ते सगळ्या चिप्सचा गोळा ना तो एकत्र केला आणि मग मी ना त्याच्यात छान अशा चपात्या मोठ्या मोठ्या लाटून घेतल्या आणि मग त्याच झाला आम्हाला जेवणासाठी. तर नंतर एखाद्या व्लॉगमधनं मी परत शेअर करेन, तेव्हा मला अजून पालकचे करायचे आहेत चिप्स. तर सेम प्रोसेस आहे दोघांची, काही वेगळी नाही आहे. तर जसं तुम्ही ही जी प्रोसेस केली ना मी असंच करायचं बघा. आता मी छान पारी लाटून घेतली, अगदी पातळ अशी नाही करायची, थोडीशी किंचितशी जाडसर ठेवली आहे. आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे, छोटे मोठे लांब उभे गोल तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही छान हे कापू शकता. आणि मग जसं पाहिजे तसं मी म्हटलं, जसं मी मायक्रोवेव्ह किंवा OTGमध्ये करणार होती 10 मिनटासाठी, पण ते आता काही शक्य नाही झालं, त्याच्यामुळे ही रेसिपी माझी इनकम्प्लीटच राहिलेली आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आजच्या व्लॉगसाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटेन. उद्याच्या व्लॉगमध्ये माझा प्रयत्न असणार आहे तुमच्याबरोबर मकर संक्रांतीचं काही शेअर करायचं, तर नक्की व्लॉग बघा आणि कमेंट करा.